ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात आजही विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागलाय। तांत्रिक खोळंब्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत। खरं तर जेव्हापासून परीक्षा सुरू झाली आहे तेव्हापासून रोज काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो। अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा काही संपायचं नावच घेत नाहीये। कारण सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ऑनलाईनचा खोळंबा सुरूच आहे। 12 ऑक्टोबरला परीक्षा सुरू झाल्या तेव्हापासून रोज काही ना काही कारणामुळे तांत्रिक घोळ सुरूच आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनचा पर्याय निवडला त्यांना अर्थात ते ऑनलाईन परीक्षा देणार आहेत, पण काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडला ते ऑफलाईन परीक्षा देणार आहेत। आपण सध्या आहोत पुण्यातल्या एसपी कॉलेजमध्ये आणि एसपी कॉलेज ही ऑफलाईन परीक्षेसाठीचं सेंटर आहे। अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 12 ऑक्टोबरला पहिल्याच दिवशी तांत्रिक घोळ, 19 ऑक्टोबरला तासभर सर्व्हर डाऊन, ऑनलाईन पेपर सबमिट करण्यात अडचणी, काही विद्यार्थ्यांना उशिरापर्यंत पेपर सबमिट करता आले नाही। आजही सकाळच्या सत्रात साईट कांट रीच असा संदेश येत होता। या सगळ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना वारंवार एकच पेपर द्यावा लागत आहे आणि या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण सुद्धा निर्माण होत आहे। अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी सगळी तयारी केल्याचा दावा विद्यापीठाने केला, पण तांत्रिक बिघाड काही संपलाच नाही। आता एवढ्या गोंधळात झालेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल कसा लागणार या चिंतेत आता विद्यार्थी आहेत। मानसी देशपांडे, एबीपी माझा, पुणे।